नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये. तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि भरभरून प्रेम देत आहे ब्लॉगला, त्याबद्दल खूप खूप थँक्यू. तर आज आम्ही निघालो आहोत हॉस्पिटल व्हिजिटला. म्हणजे आता डिलिव्हरी डेट जवळ आलेली आहे, म्हणजे डिलिव्हरी डेट नाही, ड्यू डेट जवळ आलेली आहे. तर मग जसं डॉक्टर सांगतील तसं मग चेकअपला जावं लागतं. आठवड्याने वगैरे बोलवतात. तर मग आज चाललो आहे आम्ही चेकअपसाठी. तर म्हटलं चला ब्लॉगला सुरुवात करूयात. तर सकाळी लवकर उठलो, 6-6:30लाच उठलो. तर मस्त गरमागरम चपाती आणि चहाचा नाश्ता केलेला आहे. आणि आता आम्ही निघालो आहे. 8:30 वाजलेले आहेत. 9-9:30पर्यंत पोचायचं आहे. 9:30 वाजता ओपन होतं. लवकर गेलं की कसं लवकर येता येईल, कारण आहुंची पण ड्युटी असते. मग ते 10च्या आत आम्हाला रिटर्न यावं लागतं. 10-10:15पर्यंत होऊन जातं चेकअप. जास्त वेळ नाही लागत, कारण गर्दी नसते ना मग त्याच्यानंतर. तर चला व्लॉग कंटिन्यू करा आणि थँक्यू सो मच. तुम्ही कॉमेडी रीलला खूप जास्त प्रेम देतात. तर आम्ही असे भरभरून रील्स टाकणार आहोत, जसं जमेल तसं. तितकंच प्रेम द्या आणि कमेंट्स पण भरपूर टाका. मागच्या पण व्लॉग्सला भरभरून म्हणजे कमेंट्स रीड केल्यानंतर तुम्ही खूप जास्त कमेंट्स टाकलेले आहेत. थँक्यू, खूप छान कमेंट करताय. मी सगळे कमेंट रीड करत असते. इंस्टाग्रामचे पण रीड करत असते. इंस्टाग्रामला पण रिप्लाय असतो आणि यूट्यूबला पण असतो. चुकून राहिलं तर समजून घेत जायचा. चलो चलते आहे. आमच्या गाडी चालवत आहे. आता मला त्यांना माहितीच नाही मी गाडी चालवत आहे. तर अशा प्रकारे आम्ही घेतलेला आहे कटडोसा खाऊन घेतो. हे बिचारे कधी खातील कधी व्हिडिओ बंद करते आणि मग मी खातोय, असं झालंय त्यांना. तर अशा प्रकारे आम्ही ज्यूस घेतलेला आहे. चला आम्ही आता ज्यूस पिऊन घेतो मस्तपैकी. तर अशा प्रकारे आम्ही जाऊन आलो हॉस्पिटलला आणि मग सगळं नॉर्मल आहे. पुन्हा 2-4 दिवसांनी बोलवले. ते म्हटले ज्यावेळेस दुखेल त्यावेळेसच या. तर आता बघूयात. मग सगळं नॉर्मल तर आहे, पण अजून पेन नाही वगैरे नाही, त्याच्यामुळं तर काही डिलिव्हरी होऊ शकत नाही. तुम्ही खूप जास्त विचारता डिलिव्हरी कधी होणार आहे. तर जोपर्यंत लेबर पेन स्टार्ट होत नाही तोपर्यंत काही डिलिव्हरी होणार नाही आहे. पण डेली चेकअप आपल्याला जेव्हा बोलवत आहे डॉक्टर तेव्हा आपण जायचं आहे. त्याच्यामुळे आम्ही जातो आहे. आज जाऊन आलो. आज सगळं नॉर्मल आहे. अजून काही डिलिव्हरीचं काही सांगितलं नाही आहे. आता अजून 4-5 दिवसांनी बोलवलं आहे. मग आपण जाऊ त्यावेळेस बघूयात. तोपर्यंत ते म्हटले काय पेन वगैरे सुरू झालं तर हॉस्पिटलला यायचं आहे. तर बघूयात आता कधी सुरू होत आहे. तर चला आता निवांत बसते. मस्त पोट भरलेलं आहे. ज्यूस वगैरे पिला होता येताना. आता छान झोप घेते, कारण सकाळी खूप लवकर उठली आहे, त्यामुळे खूप टायर्ड फील झालेला आहे. तर आता मी झोपते. आता मी बाय. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, नाही तर तुम्ही पण ब्लॉग इथेच बंद करता. तुम्ही कसे काम करताय ते दाखवण्यासाठी आम्ही तुमचा व्हिडिओ काढत आहे. झालं का काम? चाललंय अजून आमचं काम. असं काम चाललंय तुमचं? हो. आता संपला ना टायमिंग? नाही, अजून 1 तास आहे आम्हाला काम करण्यास. काय नाही, त्यांना सांगून द्या. माझी बायको म्हटली बास झालं काम, म्हणून मी आता बास केलं काम. ते म्हणतील एक काम करा, तुम्ही लॅपटॉप सबमिट करा आणि बायकोजवळ थांबा. 1 दिवस बायकोसाठी मी करू शकतो ना, असं म्हणा ना. एक करू शकतो. हां, मग आजच्या दिवस म्हणा बायकोसाठी बंद करतो काम. चालेल का तुम्हाला? मी मेसेज टाईप करतो. मला तुम्हालाही सुट्टी आहे, आम्हालाही सुट्टी. आम्हाला पण आजच्या दिवस 1 तास लवकर सोडून द्या. शाळा आहे ना. टीचरला सुट्टी म्हणजे स्टुडंटला पण सुट्टी. तर अशा प्रकारे आम्ही निघालेलो आहोत. आणि इकडे आहोंना पकडून ठेवले, नाही तर चालले ते मला. तर आम्ही निघतोय आता. 7 वाजलेले आहेत आणि जायचे वॉकिंग करायला. आज खूप जास्त पाऊस झाला दुपारी आणि असं वाटलं होतं मला की काय जायला भेटायचं नाही, कारण पाऊस असल्यामुळे. पण पाऊस थांबलेला आहे. तर म्हटलं चला जाऊयात खाली. मस्त चहा नाश्ता झाला आणि मग आता 7 वाजलेले आहेत. आता थोडं वॉकिंग करून येतो. परत 8:30ला वगैरे वरती येतो आम्ही. आणि तुम्ही खूप छान छान कमेंट करतायत की खूप भारी व्लॉग करते दीदी, तर थँक्यू सो मच. आणि तसंच
त्याबरोबरच तुम्ही म्हटलात की आम्ही ॲक्च्युली त्यांचा आवाज येत होता. तर सगळेजण बाळाची खूप वाट बघतात. आम्ही पण इतकी वाट बघते. आम्हाला पण असं झालं कधी बाळ येते. आता ते देवाच्याच हातात आहे. कधी पेन सुरू होईल त्याच्यानंतर डिलिव्हरी होईल. तुम्ही कमेंट टाकताय. मलाही तितकी तुम्हाला जितके आतुरता आहे ना त्याच्या दुप्पट टिप्पट आमच्या फॅमिलीला आतुरता आहे. सगळे मला फोन करून एवढंच विचारतात की कधी होणार आहे डिलिव्हरी, कधी होणार आहे डिलिव्हरी. तर बघूयात आता कधी होती डिलिव्हरी. आम्ही पण खूप जास्त वाट बघतोय. पण काही आज दवाखान्यात जाऊन आलं. दवाखान्यात सगळं नॉर्मल सांगितलेलं आहे. पण म्हटले आता धुकल्यावरच मी आता म्हटलं धुकल्यावर जाणार. आता मी बघूयात आता 2-3 दिवसांनी काय होतं आहे काय नाही ते काही सांगता येत नाही. कधी होईल अजून वेळ आहे तसा माझ्याकडे. अजून ड्यू डेट आहे माझी, म्हणजे खूप लांब पण नाही जवळ पण नाही आहे. तर चला जातो आणि फिरतो मस्तपैकी आणि आल्यानंतर जेवण वगैरे करतो. पण ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. इकडं बघा लाईट तिकडून येते. आता आईना आहो शिकवत आहेत कसं खेळायचं. फर्स्ट टाइम खेळत आहे. तर अशा प्रकारे यांचं खेळणं चालू आहे. तर अशा प्रकारे माझं खेळून झालेलं आहे आणि मी आता बसली निवांत. खूप जास्त खेळून झालेलं म्हणजे आता मी खूप वेळ नाही खेळू शकत. तर मस्त इथं क्लब हाऊसमध्ये आलं ना मस्त थंडगार वाटतं जरा. तर खेळून झाले आणि छान फ्रेश पण वाटतं. चला ओव्हरऑल ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि कमेंट करायला विसरू नका. नवीन ब्लॉगसाठी स्टे कनेक्टेड.